अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हा सर्वांच्या नक्की चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करो। परीक्षा सुरू झालेल्या आहेत। परीक्षा जवळ आली की मुलांची धडपड वाढते असं नाही तर आई वडिलांची सुद्धा धडधड वाढत असते। कारण परीक्षा हा असा काळ असतो की आपण संपूर्ण वर्षभर जो काही अभ्यास केला आहे, जो काही परिश्रम घेतले आहे, कष्ट घेतले आहे, ते आयत्या वेळेस पेपरला जाताना आपल्याला आठवतील का? पेपरच्या हॉलमध्ये जाताच आपल्याला काय होतं, बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की आपण सगळा अभ्यास करतो पण आतमध्ये गेलं का काहीच आठवत नाही। बऱ्याच वेळेस असं काही आध्यात्मिकदृष्ट्या आपल्याला काही स्वामी महाराजांची सेवा सांगणार आहे, ते अतिशय महत्त्वाचे असणार आहे। परीक्षा म्हटलं की प्रत्येकाच्या छातीत धडधड व्हायला सुरुवात होते। कितीही अभ्यास केलेला असू दे, कितीही हुशार असू दे, तो परीक्षा हॉलमध्ये जाताच त्याची धडधड जास्त वाढते। आता परीक्षेला जाताना आपण वर्षभर केलेला अभ्यास, त्याच्या अगोदरचं काही रिव्हिजन्स असतील त्या पूर्णपणे आठवण्यासाठी, त्याचबरोबर आपली जी काही स्मरणशक्ती आयत्या वेळेस म्हणजे बुद्धीची देवता ही बुद्धी देवता असतात, त्या बुद्धीच्या देवताच्या काही वस्तू, आवडत्या वस्तू जर आपण आपल्याजवळ ठेवल्या तर अर्थात आपल्याला परीक्षेत यश प्राप्त होईल। आणि इच्छितच आपण जो काही अभ्यास करतो तो आयत्या वेळेस परीक्षा म्हणजे पेपर लिहिताना हमखास तो आपल्याला आठवणीत राहील आणि त्याचं उत्तरही आपोआप म्हणजे आपल्या लक्षात येईल। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही भीती असते, जी काही आपल्याला वाटणारा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी भीती, जो आपल्या मनात जी चिंता वाटत असते ना, तर पूर्णपणे दूर होईल असं मी तुम्हाला ह्यामध्ये सेवा सांगणार आहे। आता 12वीचे पेपर सुरू झालेले आहे, पण आता 10वीचे सुद्धा पेपर सुरू होणार आहे। त्याचबरोबर काही 10वी आणि 12वी म्हटलं तर हा टर्निंग पॉईंट असतो, पण त्यानंतर जे काही शाळेय मुलांसाठी सुद्धा तुम्ही हे पेपरची परीक्षाची जी सेवा आहे, परीक्षेमध्ये यश मिळण्याची सेवा, ती तुम्ही करू शकता। तुम्ही टायटल बघितलं असेल, तुम्हाला समजले असेल। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे बुद्धीची देवता गणपती बाप्पा आहे। बुद्धीची देवता गणपती बाप्पा, आता ही सेवा कधी करायची? आता ही सेवा समजा आज तुमचा पेपर आहे, उद्या पेपर आहे, तर तुम्ही ही आज केली तरी चालते। रोज तुमचे पेपर होईपर्यंत ही सेवा करायची आहे। आता सेवा कशी आहे बघा, आपल्याकडे ना गणपती बाप्पाला आवडणारी सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे दुर्वा। दुर्वा आपल्याला ही 21 घ्यायची आहे। आता प्रत्येक पेपरला जाताना नवीन दुर्वा असायला पाहिजे, पण आता बऱ्याच ठिकाणी काय होईल शहरामध्ये की ताई आमच्याकडे नवीन दुर्वा करणं शक्य नाही आहे, मग दुर्वा मिळणं पण शक्य नाही आहे। मग काय करायचं? 21 दुर्वा तुम्ही ज्या दिवशी घेताल, पहिल्या दिवशी घेताल, आता रोज करणाऱ्यांनी सुद्धा 21 तुम्हाला जर उपलब्ध होत असेल तर 21 दुर्वा अर्थात घ्या, पण 21 दुर्वा घ्यायची आहे। त्याचसोबत 2 रुईची पांढरी फुलं घ्यायची आहे। आता ह्या दोन्हीही वस्तू अशा असतात ना की त्याच्यावर यावर आपल्याला एक वेळेस श्री गणपती अथर्व शीर्ष, बघा मुलांना जर वाचण्याची सवय असेल त्यांनी गणपती अथर्व शीर्ष हे 11 वेळेस घेतलेलं तर कधीही उत्तम, पण आता परीक्षेचं काय म्हणून मी एक वेळेस सांगते आहे। ही सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातली आहे, गुरु माऊलींनी स्वतः सांगितलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला आपल्या गुरुची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची 1 माळ किंवा 11 माळ करायच्या आहेत। बघा ही सेवा झाल्यानंतर आता ही दुर्वा आणि 2 पांढरी रुईची फुलं हे काय करायचे, आपल्याला लाल कागदामध्ये किंवा लाल कपड्यामध्ये म्हणजे जे वस्त्र असतं त्यामध्ये आपल्याला ती गुंडाळून ठेवायचे। ज्या वेळेस तुम्ही परीक्षेला जाताय त्या वेळेस तुम्हाला ती सोबत ठेवायची। याच्यामुळे काय होईल, तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे, जो काही तुम्ही पूर्वतयारी केलेली असते बघा मुलांना, ती पूर्णपणे तुम्हाला आठवणीत राहील। आता ह्यामध्ये गणपती बाप्पाच्या विद्यादाता बुद्धिदेवताच्या ह्या आवडत्या वस्तू आहेत, म्हणून ह्या जवळ ठेवण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात। त्याचा स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून मी स्वतःही सांगते। त्यामध्ये मुलांनी रोज 1 माळ गायत्री मंत्राची जप करायची आहे, आवश्यक आहे। पेपर आहे, जोपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सेवा अविरतपणे चालू ठेवायची आहे। ह्यामध्ये बघा ज्या मुलांना असं वाटतं ना आपलं शिक्षण कायम चालू राहावं, शिक्षणामध्ये यश मिळावं, त्यांनी गायत्री मंत्राची माळ एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष सूर्यनारायणाला अर्ध्य देऊन ओम ह्रीं ह्रीं सूर्य आदित्य श्री हा मंत्र, आणि त्याचबरोबर आपल्या आईच्या जो मुलगा त्याला प्रत्येक वेळेस असं वाटतं की आपल्याला यश मिळावं, आई ही तिन्ही जगताचा देवता आहेत, आईला खूप मोठा
आपले गुरु म्हणून मानलं जातं, म्हणून आईच्या उजव्या अंगठ्यावर 3 पळ्या पाणी टाकून सकाळी जो अंघोळ झाल्यानंतर, अर्थात की जो मुलगा 3 पळ्या पाणी टाकून ते तीर्थ म्हणून प्राशन करेल, त्याच्या कुठल्याही कामामध्ये यश तर मिळेल आणि परीक्षेमध्ये नोकरीमध्ये यश हमखास मिळेल. हे नक्की करा आणि करून बघा. कुठल्याही कामात अपयश येत नाही. आणि हे तीर्थ आपल्याला रोज प्यायचं आहे, दररोज प्यायचं आहे. मुलांनी खास करून ही विशेष गोष्ट लक्षात ठेवा. ह्यामध्ये मुलांना जी भीती वाटते, जी चिंता वाटते, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मुलांची भीती वाटणं, भीती असणं हे साहजिक आहे. मग यामध्ये काय करायचं, मुलांना आपल्याला ही जी काही सेवा करतो आपण, त्यावेळेस आपल्याला घरातून निघण्याच्या अगोदर घरातनं अगरबत्ती लावायची, देवापुढे बसायला लावायचं आणि रामरक्षा, लक्षात ठेवा रामरक्षा 1 ते 9 अध्यायापर्यंत 1 ते 9 ज्या ओव्या असतात, फक्त ओव्या, संपूर्ण रामरक्षाने वाचायला लावायची. 1 ते 9 ओव्यांपर्यंत वाचायला लावायची. ती उदी त्यांच्या कपाळी लावायची आणि थोडीशी उदी त्यांच्यासोबत द्यायची. त्या उदीने काय होतं, त्यांच्यासोबत ते संरक्षण होतं. त्यांना जी भीती वाटत असते ना, आता परीक्षा आहे, मला आठवेल का नाही, माझं काय होईल, मला खूप भीती वाटते, या सगळ्या प्रश्नांना पूर्णपणे ते सामोरे जातात. त्यांचं संरक्षण होतं, त्यांचा आत्मविश्वास वाढीस लागतो. यासाठी ही सेवा आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची परीक्षा हॉलमध्ये जाताना भीती वाटत नाही. आता मगाशी जी आपण दुर्वांची सेवा सांगितली, ती दुर्वांची पूजा, ती डायरेक्टली आपल्याला गुंडाळायची असते. पण काय असतं ना, आपण कोणती पण सेवा करतो, उजव्या हातात घ्यायची असते दुर्वा आणि रुची फुलं, ती म्हणून झाल्यानंतर गणपती अथर्वण शीर्ष म्हटल्यानंतर मग आपल्याला ती गणपती आपण अर्पण करायची. त्याचा देठ बाप्पाकडे आला पाहिजे. आईने ती दुर्वा उचलायची आणि मुलांच्या हातात द्यायची. मुलांनी ती लाल कपड्यात कागदात गुंडाळा आणि आपल्यासोबत रोज घेऊन जायची. एकच दुर्वा असेल तर रोज तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता. रोज नवीन घ्यायची असेल तर तुम्ही, तुमच्याकडे रोज मिळत असेल तर तुम्ही रोज रोज ती सेवा करून त्याच्यावर हे करायचं आहे. पण एकच दुर्वा जर तुम्हाला वापरायची असेल तर रोज तुम्हाला त्याच्यावरच सेवा करायची आहे. लक्षात ठेवा, सेवा तर रोजच करायची आहे. आपले पेपर, आपली एक्झाम पूर्ण होईपर्यंत करायचे आहे. विश्वास ठेवा, महाराज तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही जो केलेला अभ्यास आहे तो अभ्यास तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण तुमच्या आठवणीत राहील, स्मरणात राहील. आयत्या वेळेस तुम्हाला तो नक्की आठवणीत राहील. रामरक्षा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी असते. कुठल्याही प्रकारची तुम्हाला जी भीती वाटते, जी काही चिंता वाटते, ती वाटू नये याच्यासाठी ही रामरक्षा असते. तर याच्यासाठी अशी ही सेवा असते. सगळ्यात महत्त्वाचं, आता प्रत्येक दिवशी एक वेगवेगळ्या वस्तू आपण जर सोबत ठेवल्या तर त्याचं काय महत्त्व आहे बघा. आपण नेहमी म्हणत असतो ना की सोमवारी पेपर आला, मंगळवारी आला, तर वेगवेगळ्या वाराचं जर पेपर असेल तर त्या दिवशी वेगवेगळ्या वस्तू सोबत ठेवल्याने सुद्धा खूप चांगला फायदा होतो. घरातून बाहेर जाण्यापूर्वी जर त्या दिवशी सोमवार असेल तर आपला चेहरा मुलांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी आरशात बघून, घरात शिवलिंग असतं, त्या शिवलिंगावर एक बेलपत्र वाहून मग घराच्या बाहेर पाय ठेवणं, हे सोमवारचं. मंगळवार जर असेल तर हनुमानाच्या मूर्तीला गूळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा, स्वतः घ्यावा. एखाद्या जवळ हनुमानाचं मंदिर असेल, जाता जाता परीक्षेला जाण्याच्या अगोदर त्यांना गूळ आणि फुटाण्याचा थोडासा का होईना नैवेद्य ठेवायचा आणि थोडंसं ग्रहण करायचं आणि मग पुढे जायचं. मुलांनी खास करून तुमच्या आयुष्यात कितीही प्रकारच्या अडथळे असेल ते दूर होतात. बुधवारी जर तुमचं परीक्षा असेल, तुमची पेपर असेल, एक्झाम असेल, तर आपल्या गणपती बाप्पा, गणेश देवतेला म्हणजे जे बुद्धीचे देवता आहेत त्यांना वंदन करायचं. त्यांना मोतीचूर्ण लाडू वाहून प्रसाद घ्यायचा. आता मोतीचूर लाडू नसेल तर मग गुळ वाहणं सुद्धा खूप लाभदायक ठरत असतं. बघा आता गुरुवार हा गुरुचा वार असतो. गुरुवारी कुठल्याही प्रकारची, आपण नेहमी स्वामी महाराजांचे भक्त आहोत, सेवेकरी आहोत, आपल्याला भीती वाटणारच नाही. महाराज आपल्या सोबत असतात. कोणताही दिवस असू द्या, आपण महाराजांची सेवा करतो. पेपर अर्थात चांगले जातात. प्रत्येक सेवेकरी वर्गाला, सेवेकऱ्यांच्या मुलांना सुद्धा चांगले जातात. कपाळावर गुरुवारी आपल्याला केशरी गंधाचा टिळा लावायचा आहे आणि त्यासोबत आपल्यासोबत बघा पिवळा रुमाल असतो, पिवळा रुमाल ठेवायचा. आता पिवळा रुमाल ठेवणं खूप जणांना शक्य नसतं, मग थोडीशी हळद त्या रुमालाला चोळायची म्हणजे तो व्हाईट रुमाल असतो तो पिवळा होतो. शुक्रवार आपला पोशाख बघा, शक्यतो युनिफॉर्म असतो, मग त्यामुळे पांढरा पोशाख म्हणजे काही स्कूलमध्ये असतं का पांढरा पोशाख वगैरे असो, पांढरा युनिफॉर्म असतो, पण काही ठिकाणी नसतो. मग तुम्ही इथे पांढरा रुमाल ठेवला तरी चालेल.
आणि त्यासोबत कच्चं दूध आणि भात घालून आपल्या घरातली जी कुलदेवी असते तिला नैवेद्य ठेवायचा. आता हे तुम्ही जे करता ते मुलांनी केलं तर अतिशय उत्तम, त्यांच्या आईने केलं तरी चालेल, कारण की 10वी आणि 12वीची मुलं आहेत आणि स्वतः केलं तर कोणतीही गोष्टी फायद्याची असते. कारण की आपण जेव्हा ना सारखा पेपर अभ्यास म्हणतो आणि त्या ट्रेसमधून थोडंसं देवाकडे आपल्या स्वामी महाराजांकडे लक्ष जातं, तेव्हा अर्थात ते चांगलं आणि निष्पन्न होतं. म्हणजे एखाद्या गोष्टीत त्याला चांगलं सार्थकी लाभतं. आपण त्यातलं थोडंसं अभ्यासाकडनं आणि जे चिंता असतात त्यातनं थोडंसं लक्ष दूर होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शनिवार पेपरला जाताना खिशात राई म्हणजे थोडेसे मोहरीचे दाणे ठेवायचे. आता मोहरी कोणती असावी तर काळी असली तरी चालेल, पिवळी असली तरी चालेल. पिवळी तर अतिशय उत्तम, कारण की त्याने कुठल्याही प्रकारच्या समस्या आपल्या आयुष्यात उद्भवत नाही. बघा, ही माहिती खूप महत्त्वाची आहे. आपल्या अवतीभोवती 10वी आणि 12वीचे पेपर सुरू झालेले आहेत. बऱ्याच मुलांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते ही. आत्ता नाही तर पुढच्या वर्षी प्रत्येक वेळेस महत्त्व जाणून देणारी आणि परीक्षेत अतिशय उज्ज्वल यश देणारी ही सेवा आहे. कष्टाला पर्याय नाही आहे, पण मला पण तेवढाच विश्वास आहे की मुलं अभ्यासही करतात आणि अभ्यासासोबत स्वामींची सेवासुद्धा करणं ही तेवढंच गरजेचं आहे. अतिशय छोट्याशा माहितीसोबत झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.